नमस्कार, मी धनंजय गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो सुपारीबद्दलचा आहे. सुपारीची लागवड केलेली आहे आणि आता ह्या 4थं वर्ष आहे आणि ही सुपारी लागलेली आहे. आपले शेतकरी आहेत या ठिकाणचे धोंडी अनंत नाईक. आपण त्यांच्याची बातचीत त्या संदर्भात करणार आहोत की ही जी लागवड केलेली आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली आणि या अशा जंगल उताराच्या जमिनीमध्ये ही यशस्वी लागवड करून आज सुपारीचं उत्पादन त्यांनी 3ऱ्या वर्षी फुटली होती. हे 4थं वर्ष आहे ना. तुम्हाला दिसतंय की घडाने ही लागलेली आहे. श्री धोंडी अनंत नाईक हे मालवण तालुक्यातील आंबडोस या गावचे शेतकरी आहेत आणि त्यांनी ही जी सुपारीची बाग आहे तर या ठिकाणी ही पूर्ण बाग फुलवलेली आहे. जवळपास सगळ्या झाडांना ही सुपारी लागली आहे. सुरुवातीला तुम्ही इथं जर पाहत असाल तर हे दगड पडलेले आहे, ही झाडी वाढलेली आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी हे जंगल होतं आणि इथं कुठेही अशी लागवड नव्हती. वन्य प्राण्यांचा फार मोठा त्रास होता आणि सगळ्यात मोठा उपद्रव म्हणजे ह्या माकडांचा होता. आणि अशा जमिनीमध्ये सुरुवातीला थोडीशी जमीन हाताने ही लेवल केली आणि त्या जमिनीमध्ये आखणी करून अगदी व्यवस्थितपणे सुपारीची या ठिकाणी लागवड केली. आणि आपल्याला ही सुपारी लागलेली दिसते. जवळजवळ 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षाने बऱ्याच ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सुपारीचे जे हे घड आहेत ते दिसत आहे. तुम्हाला ही इथे जंगल असताना सुद्धा कसं सुचलं की या ठिकाणी सुपारी लावावी? प्रथमतः ज्यावेळी मिरी मी लावली त्यावेळी मला कृषी सहाय्य मालवण यांचं मला वेळोवेळी सहाय्य मिळेल. त्यानंतर माझे एक मनात आलं की लोक काजू लावतात, आंबे लावतात, म्हटलं काय ते नवीन काहीतरी करावं. त्या हेतूनं मी सुपारी लागवण्याचं प्रयोजन करत होतो. त्यावेळी कृषी धनंजय गावडे साहेब आले आणि ते म्हणाले आपण सुपारी लावूया आणि त्याप्रमाणे त्यांनी मला हे प्रोत्साहन केलं आणि सुपारी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ती सुपारी लावली आणि ती चांगल्याप्रमाणे आज 4थ्या वर्षी धरायला सुरुवात यशस्वी झालेली आहे. लोक त्यावेळी मला बडबडत होते की बुवा त्या जंगलामध्ये काय होणार, वांडर खाणार, ते वन्य प्राणी आहेत. पण परमेश्वरीच्या कृपेने हे सर्व चांगलं यशस्वी झालं. कृषी अधिकाऱ्याने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे या झाडांना काय घालावं, या झाडांना कुठले खत द्यावं, केव्हा पाणी द्यावं, कसं काय म्हणून ठिबक सिंचन करावं किंवा किती बाकीचा खड्डा खणावा, हे सगळं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तागत हे चाललेलं आहे आणि आता उत्पन्न सुरू झालेलं आहे. मी या ठिकाणी किती सुपारी लावली आणि कोणकोणत्या जाती आहेत? या ठिकाणी मी प्रथमतः इथे 700 सुपारीचं रोपं लावली. ही कर्नाटक औंढा गावातून हल्ली तालुका कृषी अधिकारी गोसावी साहेब, त्या गोसावी साहेबांनी मला त्याचा पत्ता दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनात तिथून आम्ही त्या औंढा गावातून आणली. कोणती जाती आहेत म्हणजे? याच्यामध्ये सुवर्णमंगला आहे, मोहितनगर आहे, त्यानंतर विठ्ठल आहे, सुमंगल आहे, असे 4-5 जाती ते मी लावलेल्या आहेत. पण त्याच्यात सुवर्णमंगला ही मोठी प्रकारे म्हणजे मोठी सुपारी आहे आणि ती चांगल्या प्रकारे धरते घडाने. हा तुमच्या सगळ्या 4थ्या वर्षी? हो, 4थ्या वर्षी झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. पहिली सुवर्णमंगला झाली आणि नंतर आता विठ्ठलचा लागायला सुरुवात झालेली आहे. आता हे एवढी छोटी असताना सुद्धा खूप छान प्रकारे शिफ्ट आलेले, त्याला शिफ्ट म्हणतो, ते शिफ्ट आलेली. आता ही काही ठिकाणी पिकलेली पण आहे. हो, पिकलेली पण आणि थोडीशी काढलेलीच आहे, याच्यापूर्वी काढलेली. साधारणपणे आता तुम्हाला किती हजाराची किंवा किती सुपारी मिळाली असेल? जवळजवळ म्हणजे आता जवळजवळ आहे म्हटलं तर 40-50 हजाराची सुपारी मिळाली आता. 4थ्या वर्षी अजून पुढे मिळणार. आता मग सुपारीचा खरा भर सुरुवात झालेला आहे. तुम्ही छान प्रकारे व्यवस्थापन केलं. खत व्यवस्थापन कसं करता? म्हणजे शेणखत किती देता आणि काय असं काय देता का? आम्ही जास्त शेणखत आणि प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांचं सहाय्य घेऊन त्यांना प्रत्यक्षात झाडं दाखवून प्रत्येक वेळी त्यांचं मार्गदर्शन ते जसे सांगतील किती घातलं पाहिजे, काय केलं, कुठलं खत घातलं, कुठलं. पण सगळं सेंद्रिय खत आहे. पण ठिबक सिंचनामार्फत आम्ही पाणी दिलेलं आहे सगळं. आता बघितलं आपण, हा सगळं दगडच आहे हे सगळं. दगडात सुद्धा तुमचं हे अप्रतिम झालेलं आहे, उत्तम झालेलं. कृषी विभागाच्या मुळेच हे सगळं या जंगलात झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आणि शास्त्रानुसार जर केलं तर चांगलं होतं. ती मोहितनगर जात आहे आणि हे थोडासा लांबड असतो. ह्याची जी सुपारी ती थोडी लांबड आहे आणि आपल्याला दिसेल की ही माझ्या उंचीलाच आता ही लागलेली आहे.
इथून लागलेली आहे. इथे तुम्हाला काय दिसते की जुनी शिट्टी जी आहे ती पडली. ती इथे हे काढून झालेली आहे. म्हणजे हा खालच्या लेवलला सुपारी लागलेली होती आणि आता हे 4थ्या वर्षाची सुपारी आपल्याला ही दिसत आहे. तुम्हाला ती सुवर्णमंगल आहे, याला बेडा असं म्हणतात, सुपारीचं कवराचं तो बेडा म्हणतात. तर ही किती साईज केवढी मोठी आहे ती बघा. ही सुद्धा 3ऱ्या वर्षी लागलेली सुपारी, जशी मोहितनगर लागली तशी ही पण लागली आहे. ओला बेडा विकायचं गेलं तर 3 ते 5 रुपये असं आहे. मग होलसेलला 300 रुपये शेकडा आणि ते पुन्हा विकतात तर 500 रुपये शेकडाने, 5 रुपयाने एक असं विकला जातो. आपली सुपारी असते, आतल्या जो फळ असतं त्याला सुपारी आपण म्हणतो, ती सुपारी साधारण 350 ते 380 रुपये इतका त्याचा 400 रुपयापर्यंत हा त्याचा होलसेलचा दर आहे. रेट आहे, शेतकऱ्यांना मिळणारा रेट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगली असली सुपारी आणि जरी खराब असली तर दोन्हींना सुद्धा त्या ह्याच्याप्रमाणे भाव मिळतो. म्हणजे सुपारी कुठेही फुकट जात नाही.